अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादांना तुमचा आजचा दिवस सुखाचा आणि आनंदाचा जावो हीच स्वामीची प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, आजचा व्हिडिओ हा स्वामी चरित्र सारामृत याच्यावर आधारित आहे। तर अशा कोणत्या सेवा आपल्याला करायच्या आहेत की अशा स्वामी महाराजांच्या बऱ्याच सेवा आहेत, तर त्यापैकी कोणकोणत्या सेवा जसा आपल्याला वेळ भेटेल तशी कोणती सेवा आपल्याला करायची आहे ती आजच्या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला सांगणार आहे। तर बघा, आपल्या जीवनात बरेचसे आर्थिक समस्या असतात, आपल्या घरगुती प्रश्न असतात, घरगुती समस्या असतात, नवरा बायकोची भांडणं, कटकटी किंवा बरेच काही घरात सारखं एकमेकांची भांडणं होणं किंवा घरात सारखं ताणतणाव घरामध्ये लोकांमध्ये घरातील आणि सारखं असं घरामध्ये पैशाची कटकट भासणे किंवा घरात निगेटिव्ह वातावरण असणे, बाहेरचे निगेटिव्ह जे आपल्या घरात निगेटिव्ह वातावरण घरात असणे ते कसं दूर करायचं, आपल्या घरातील कटकटी ज्या आहेत तर त्या कशा कमी व्हाव्यात याच्याबाबतच्या काही सेवा आहेत, ज्या काही मी पण सेवा करते त्या मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे। तर बघा, बऱ्याच वेळेस आपल्या घरात कटकटी होतं, भांडणं होतं किंवा एकमेकांचं जमत नसतं, सारख्या किरकिरी होतात किंवा पैशाच्या बाबतीत सारखं असं बऱ्याच काही गोष्टी आपल्या घरात होत असतात। तर त्याच्यासाठी आपल्या घरात चांगलं असं पॉझिटिव्ह वातावरण राहावं, चांगलं वातावरण राहावं, घरामध्ये सदा लक्ष्मी नांदावी, सदैव लक्ष्मीचा वास असावा, यासाठी बऱ्याच अशा स्वामींच्या सेवा आहेत। तर त्या कोणत्या सेवा आहेत तर बघा, सगळ्यात आधी पहिली सेवा गुरुचरित्र सगळ्यात आधीची सेवा स्वामी चरित्र सारामृतची। तर आपण जमलंच तर बघा, आता बऱ्याच वेळेस काम असल्यामुळे आपल्याला दररोजची सेवा नित्यसेवा होत नसते, तर जमलंच तर आपण दररोज 3 अध्याय सुद्धा वाचू शकतो, 11 माळी जप करू शकतो, 11 वेळेस तारक मंत्र म्हणू शकतो आणि जर टाईम असेल जमलंच तर तुम्ही 21 अध्याय पण वाचू शकतात। अशा 21 दिवसाची सेवा करू शकतात, 9 दिवसाची सेवा करू शकतात किंवा 108 दिवसाची सेवा गुरु स्वामी चरित्र सारामृतची करू शकतो। तर जमलंच तर आपण दररोज एक स्वामीचरित्र सारामृतचा पाठ पण केला तर अतिउत्तम होईल। आणि या ग्रंथाने बघा, हा ग्रंथ हा खूप प्रभावशाली आणि शक्तिशाली आहे। या ग्रंथाचं वाचन केल्यानं आपल्या घरातील ज्या काही निगेटिव्ह वातावरण आहे ते दूर होतं, ज्या काही घरातील कटकटी आहेत त्या दूर होण्यास मदत होते। फक्त स्वामी चरित्र सारामृत आपल्या घरात जर आपण आणलं तर बघा, तुमच्या जीवनामध्ये किती बदल होतात आणि कसे बदल होतात हे तुम्ही नक्कीच जाणून घ्याल। तर सगळ्यात आधी आपल्याला स्वामी चरित्र सारामृतचे 21 पारायण करायचे किंवा 21 पारायण नाही जमलं तर दररोज नित्यसेवा पण केली तरी सगळ्यात उत्तम। तर नित्यसेवेमध्ये दररोज 3 अध्याय पण वाचले तरी पण चालतात। त्याचबरोबर तारक मंत्राचं अनुष्ठान, दुसरी सेवा म्हणजे तारक मंत्राचं अनुष्ठान केलं। बघा, तारक मंत्राच्या अनुष्ठानाने तारक मंत्राचं जे पाणी असतं त्याने जर आजारी व्यक्तींना जर तारक मंत्राचं पाणी जर आपण दिलं तर आजारी व्यक्तीचे जे शरीरातील रोग आहेत ते सुद्धा हळूहळू नष्ट व्हायला मदत होते। बघा, डॉक्टरचे असं म्हणत नाही की तारक मंत्राचंच पाणी प्यावं आणि त्यानंच आजार नीट होतील, असं नाही। बघा, त्याच्यासोबत डॉक्टरची पण साथ जरुरी आहे। जर जे रोग डॉक्टरच्या मदतीने कमी होत नसतील तर ते स्वामींच्या तारक मंत्राच्या अनुष्ठानाने ते रोग कमी व्हायला नक्कीच मदत होईल। तर ज्यावेळेस डॉक्टर ज्यावेळेस हात टेकतात त्यावेळेस देव आपल्या मदतीला धावून येत असतात। तर हे तारक मंत्राचं अनुष्ठान केलं तर ते सगळ्यात उत्तम आहे, जेणेकरून आपल्या घरातील आजारी व्यक्ती असो किंवा जर आपल्या घरात काही त्रास असेल तर या तारक मंत्राच्या अनुष्ठानाने तो सुद्धा दूर होतो। आपण दररोज तारक मंत्र म्हणलं तर अतिउत्तमच, आणि त्याबरोबर जर श्रवण केलं, जर आपण यूट्यूबला जर लावून दिलं दररोज आपल्या घरात तारक मंत्र आपल्या कानावर पडलं तर खूप छान असं वातावरण आपल्या घरात तयार होतं। तर तारक मंत्राच्या अनुष्ठानानंतरच तिसरी गोष्ट म्हणजे
जर तुम्हाला जर शक्य झालं तर तुम्ही गुरुचरित्राचं पारायणसुद्धा आपल्या घरात करू शकतो. तर बघा, गुरुचरित्र पारायण 7 दिवसाचं पारायण गुरुचरित्राचं सुद्धा आपल्या घरात करू शकतो. गुरुचरित्राचं पारायण म्हणजे इतकं प्रभावशाली आणि दिव्यशाली ग्रंथ आहे तो गुरुचरित्र पारायणचा. हा तर सगळ्यालाच माहिती. गुरुचरित्र पारायण करणारा व्यक्ती मुळातच खूप भाग्यवान असतो की त्याला खुद्द गुरुदत्ताने स्वामी महाराजांनी त्यांना निवडलेलं असतं की गुरुचरित्र पारायण करायची. खरंच आपण खूप नशिबान आहोत की आपल्याला स्वामी मार्गात आपण आलेलो आहोत. स्वामी सेवेकरी आपण झालेलो आहोत आणि गुरुदत्ताने आपल्याला गुरुचरित्र पारायण करण्यासाठी निवडलेलं आहे. तर गुरुचरित्र पारायण पण करून बघा तुम्ही. खूप आपल्याला ह्या गुरुचरित्र पारायणाने खूप छान असे अनुभव येतील आणि या गुरुचरित्र पारायणामुळे मला पण खूप छान असे अनुभव आलेले मी तुमच्याशी शेअर केलेले आहेत. नक्कीच तुम्ही बघा व्हिडिओ असंच. आणि त्याचबरोबर तुम्ही ह्या 3 तर सेवा झाल्या. त्याचबरोबर तुम्ही जप पण करू शकता. दररोज स्वामींच्या 11 माळी जप करू शकतात. नाहीच जमत असेल तर 1 माळी पण जप करू शकतात. या जप फक्त दुसऱ्या काही सेवा नाही झाल्या तर फक्त स्वामी महाराजांचा जप पण करणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला बघा, आता बऱ्याच जणांना कोणत्या ताईंना जर समजा आता असं कोण नाहीच की ज्यांना वाचता येत नाही. ज्या ताईंना समजा आजी कोण असो ज्यांना वाचता येत नाही, त्यांनी स्वामी महाराजांचा फक्त आपला जप पण केला आणि वाटलंच तर मोबाईलवर ऐकला पण, तर तो सुद्धा खूप प्रभावशाली आहे. सगळ्यात उत्तम आणि सगळ्यात भारी सेवा ही जप आहे. श्री स्वामी समर्थ हा स्वामी महाराजांचा जप आहे. त्या जप करण्याने सुद्धा आपल्या जीवनातील खूप सारे बदल होतात. आपल्या जीवनात खूप छान असं बदल घडून येतात आणि आपल्यामध्ये वाईट विचार आहेत ते वाईट विचार हळूहळू नाहीसे होतात. आपल्यामध्ये चांगले बदल येऊ लागतात. आपल्यामध्ये ज्या काही बघा आपलं मन चिडचिड करतं, वाईट विचार येतात, मन कुठं तर भटकत असतं. आपण वाचत तर असतो स्वामीचरित्र, पण आपलं मन एकीकडे दुसरीकडे भटकत असतं. तर ते सुद्धा आपल्यात कमी होतात. आपले निगेटिव्ह जे वाईट विचार आहेत ते बाहेर पडायला हळूहळू मदत होते. तर अशा बऱ्याच काही स्वामींच्या सेवा आहेत. जेवढ्या स्वामी महाराजांच्या सेवा सांगचाल तेवढ्या सेवा कमीच पडतील, इतक्या स्वामी महाराजांच्या सेवा आहेत. तर तुम्ही जर ही सेवा यापैकी तुम्हाला जी जमल ती जर तुम्ही सेवा केली तर खरंच तुमचं चांगलं झाल्याशिवाय राहणारच नाही. तुमचे सोन्याचे दिवस नक्की येतील. तुमच्या जीवनात खूप छान दिवस येतील जर तुम्ही स्वामी महाराजांच्या सेवा जर केल्या तर. बघा, जर कोणत्या टाईमला जमलंच तर नक्की टाईम भेटला तर वेळात वेळ काढून स्वामींची जी जमल ती सेवा तुम्ही करून पहा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.